मालिकेवर प्रश्न आहे तो कशा प्रकारे सोडवायचा ते आपण बघणार आहोत साध्या आणि सोप्या याच्यामध्ये. तर बघा, ए कॉमा सी कॉमा ई कॉमा जी कॉमा आय कॉमा प्रश्नार्थक चिन्ह. तर हे इंग्रजी वर्णमालिकेवर आधारित हे प्रश्न आहेत. जसं आता इंग्रजी वर्णमालिका आपल्याला लिहावं लागेल, परंतु हे एकदम सोपं उदाहरण आहे, त्याच्यामुळं ते न लिहिता सुद्धा आपल्याला हे सोडवता येते. आता ए आणि सीचा जो संबंध आहे, ए आणि सीचा संबंध घेतलेला आहे, एच्या नंतर लगेच सी घेतली, परंतु याच्यामध्ये काय येते, बी येते है ना. बी याच्यातून गायब केलेली आहे, म्हणजेच ए नंतर बी सोडला, सी घेतला. मग आपण इथं त्याच्यानंतर काय केलं, सी आणि ईचा संबंध काय केलेला आहे, सी नंतर डी येते, नंतर ई येते, परंतु याच्यामधला डी हा सोडलेला आहे आणि ई घेतलेला आहे. त्याच्यानंतर ई नंतर एफ सोडला आहे, जी घेतलेला आहे, म्हणजे एक सोडून एक आहे. जी नंतर एस सोडला, आय घेतला, आय नंतर आपल्याला सोडावं लागेल जे, आणि उत्तर येईल के. के हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे एक सोडून एक घेतलेला आहे या वर्णमालिकेत. अशा प्रकारची वर्णमालिका पूर्ण करता